नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, जे आपल्या क्षेत्रातील महनीय व्यक्ती आहेत, ज्यांचे समाजाच्या विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे, परंतु त्यांचा कोणत्याही सन्मानाने गौरव होऊ शकला नाही. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा या पार्श्वभूमीवर विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रशासनिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून ख्यातकीर्त असलेले डॉक्टर पूरण मेश्राम संपूर्ण राज्यातील विद्यापीठ प्रशासनातील एक निर्भय, कर्तव्यदक्ष व सर्जनशील प्रशासक, फुले आंबेडकरी चळवळीतील साक्षेपी विचारवंत, सत्यान्वेषी लेखक, संशोधक व संपादक, दलित पैंथर आणि विद्यार्थी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता, संघर्षशील नेता व प्रखर वक्ता, उत्कृष्ट वादविवादपटू, विद्यापीठ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा जाणता संघटक म्हणून सर्वज्ञात आहेत, अशा या बहुआयामी डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सगळ्या सत्कार मूर्तीच्या सन्मानार्थ आणि सत्कारार्थ एक प्रकार से घोषणा कहना चाहता हूँ कि आए हो घर हमारे तो दीप जला लेंगे. अक्षय या माहौल मध्ये दीपावलीची प्रतीक्षा करण्याची गरज काय आहे? ईद का चांद दिखेगा ना दिखेगा, इसका जिक्र या फिक्र करने की जरूरत क्या है? आए हो घर हमारे तो दीप जला लेंगे और मिलोगे जहां गले हमसे ईद वही मना लेंगे. दोस्ती की ना तो कोई मंजिल है ना कोई मस्जिद, जहां मांगोगे आप दुआ हम सर भी झुका लेंगे. आजचा दिवस हा केवळ नागपूर शहरासाठी नाही तर विदर्भासाठी अतिशय महत्त्वाचा आहे अशी माझी धारणा आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतो की कोणाही बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आता जवळजवळ संपल्यागत जमा झालेले आहेत. इसी को जयशंकर प्रसाद के शब्दों में अगर मैं कहूं तो गिरीश भाई, जयशंकर प्रसाद कहते हैं कि इंसानी जिंदगी आकांक्षाओं के दरकार पर केवल दो मानस्थ बिंदुओं के बीच में हिंडोले पर चढ़कर झकोले लेती रहती है, जिस एक तरफ है पुरस्कार और दूसरे तरफ है तिरस्कार. आणि मला तर एक गोष्ट या ठिकाणी अत्यंत आवर्जून सांगायची वाटते की विद्यापीठामध्ये काम करत असताना जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर ठेवून मी काम केलं आणि मला याचा आनंद वाटतोय की विद्यापीठातल्या सगळ्या जातीच्या लोकांना, सगळ्या धर्माच्या लोकांनी माझ्यासोबत काम केलं आणि माझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा कास्टिझम या ठिकाणी केलेला नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार समारंभ आयोजित आहे असे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडचे प्रमुख सल्लागार डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गिरीश गांधी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे पदाधिकारी या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते व्यासपीठावर. तसंच रुपाली मोरे, निलेश खांडेकर, प्रशांत पराडे, अतुल गुरुकर, बाळ कुलकर्णी या सगळ्यांचंही मी व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करते. तसंच आजचे सत्कार मूर्ती लोकाभिमुख अधिकारी माननीय डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, माननीय डॉक्टर दिलीप घोष, माननीय रवींद्र ठाकरे, कर्तृत्ववान ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा, कुलसचिव माननीय डॉक्टर पूरण मेश्राम, तपस्वी माननीय विठ्ठलरावजी काटे, लेखक माननीय उदयन ब्रह्म, विचारवंत माननीय संजय जीवने, सजग प्रहरी माननीय रमेश बोरकुटे, निवृत्त प्राचार्य माननीय रेखा दंडिगेगलिया आणि भला माणूस माननीय प्राध्यापक राम गावंडे या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक या समारंभात मनपूर्वक स्वागत करते. भारताच्या नकाशावर ठळकपणे मध्यभागी दिसणाऱ्या नागपूरच्या अस्तित्वाला 350हून अधिक वर्ष झाली आणि या प्रदेशाच्या अस्तित्वाला, या अस्मितेला लखलखीत तेजस्वी ठेवण्याचं कार्य येथील संतांनी, योद्ध्यांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी, कलावंतांनी, कष्टकरी, कामकरी, शेतकरी बंधूंनी अव्याहतपणे केलं. हा प्रदेश विविधतेतून एकता साधणारा, सामाजिक अभिसरणातून वैचारिक परंपरा मानणारा, सौजन्यशील सौहार्दपूर्ण भूभाग आहे. या मातीला जसा ऐतिहासिक वारसा आहे तशी सांस्कृतिक रूढी परंपरांची एक वेगळीच मांदियाळी आहे आणि अशाच प्रेरणादायी वारशाला शिरोधार्य मानून इथल्या चराचराची वाटचालही आहे. आणि प्रामाणिक प्रयत्नांनी समाजाचा स्तर वाढवणारे अधिकारी, शिक्षक,
कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या प्रदेशाच्या संस्कृतीचं संवर्धन आणि संगोपन करीत आहेत. पिढ्यानुपिढ्या अविरत कार्य करणाऱ्या आणि सामाजिक सौहार्द जपणाऱ्या आमच्या भूमिपुत्रांप्रती प्रातिनिधिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा कृतज्ञतेचा आयोजित केला आहे. या सोहळ्याचे शिल्पकार माननीय डॉक्टर गिरीश गांधी, ज्यांनी गेल्या 5 दशकात कर्तृत्ववानांचा सन्मान करीत समाजात नवनव्या प्रेरणा रुजवल्या, त्यांना मी आमंत्रित करते या सोहळ्याच्या प्रास्ताविकासाठी. माजी महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय राहुलजी पांडे आणि आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, विद्यावाचस्पती आदरणीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, या कार्यक्रमासाठी सर्व आमचे पदाधिकारी अतुल दुरक्कर, निलेश खांडेकर, बाळ कुलकर्णी, प्रशांत वराडे, प्रगती पाटील, रुपाली मोरे, शुभदा फडणवीस, आजचे सर्व सन्माननीय सत्कार मूर्ती, सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ते सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस हा केवळ नागपूर शहरासाठी नाही तर विदर्भासाठी अतिशय महत्वाचा आहे अशी माझी धारणा आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतो की कोणाही बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आता जवळजवळ संपल्यागत जमा झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या प्रती समाजाने कृतज्ञ व्हावं, अशा पद्धतीनं काही गोष्टींचं आयोजन करणं फार आवश्यक असते. येणाऱ्या पिढींसाठी आपण काय आदर्श ठेवणार आहोत, सर्व याच्यामध्ये चिंतित असताना, या सर्व वातावरणात चिंतित असताना कोणीतरी आपल्याला विचारू नये, येणाऱ्या पिढीने किंवा आजच्या तरुण पिढीने, की तुम्ही काय दिवे लावले. आणि ज्यांनी खरोखर अतिशय उत्तम काम केलेलं आहे समाजामध्ये, त्या सर्वांच्या प्रती एक समर्पित भावनेने कृतज्ञ होणं हे प्रत्येक समाजामध्ये आवश्यक असते. आइए फिर तो सामने आए. आणि म्हणून या गोष्टीचा मला आनंद आहे की ज्या ज्या व्यक्तींचा या ठिकाणी आज गौरव होणार आहे, त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रचंड असं चांगलं लोकांसाठी केलेलं काम आहे. लोकांसाठी हा शब्द मी मुद्दामून वापरतो. माझी ही धारणा झाली आहे, माझी ही धारणा झाली आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक जे कोणी या देशासाठी लढले, त्यांनी दोन आपल्या सुपुत्रांकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली होती. आणि मोठ्या अपेक्षेने एकाचं नाव ठेवलं होतं सुयोधन, जो आज सर्व समाजामध्ये, सर्व देशामध्ये दुर्योधन म्हणून दुर्दैवाने प्रसिद्ध झाला आहे. आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं होतं सुशासन, पण दुर्दैवाने तो कुशासन म्हणून आज साऱ्या देशामध्ये कलंकित झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर वातावरण अनुकूल नसताना चांगल्या माणसाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी, त्याही वातावरणामध्ये ज्या आमच्या आजच्या सत्कार मूर्तींनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंवा काम करत राहिले, त्यांच्या प्रती आज आम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा या सर्व सत्कार मूर्तींनी उपलब्ध करून दिला. म्हणून त्यांच्या प्रती मी आधी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे मनापासून इथे यावेळेस मी आभार मानतो. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. तुम्ही आजचा सत्कार स्वीकारल्यानंतर तुम्ही मोठे होणार आहात अशी आमची बिलकुल धारणा नाही. तुम्ही ऑलरेडी मोठे आहात आपल्या क्षेत्रामध्ये. तुमच्या प्रती आम्हाला आज नतमस्तक होण्याची संधी मिळाली, हे आमचं भाग्य असं आम्ही समजतो. मी सर्वप्रथम या ठिकाणी विदर्भ प्रतिष्ठान आणि गिरीश गांधी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी एका भूतपूर्व कुलसचिवाचा सत्कार करून
त्याला अभूतपूर्व करून टाकले. वास्तविकता उपाध्याय सरांनी जे म्हटलं त्याप्रमाणे एकदा लोक सेवेतून निवृत्त झाले की मग लोक त्याला विचारत नाही. परंतु माझ्या जीवनामध्ये मला असा अनुभव आलेला की तुम्ही सेवेमध्ये कार्यरत असताना तुम्ही जर समाजाभिमुख कामं केले, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसले, आपल्या अधिकाराचा वापर करून, आपल्या लेखणीचा वापर करून, तर लोक तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर सुद्धा विसरत नाही, याची मला पदोपदी जाणीव होते. हे मी ठिकाणी आवर्जून सांगू. मी जातीचा वगैरे उल्लेख करणार नाही, पण एक हॅव नॉट हा शब्द मी वापरेन. मी ज्या समाजात जन्माला आलो तो हॅव नॉट वर्ग आहे. विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये या हॅव नॉट वर्गाचा ना रजिस्ट्रार झाला ना कुलगुरू झाला. त्यांच्यामध्ये योग्यता नव्हती, गुणवत्ता नव्हती, अशातला भाग नाही. परंतु अशा वर्गातील व्यक्तीला अशा सर्वोच्च पदावर बसवण्याची मानसिकता नव्हती. आणि नागपूर जे फुले आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू आहे असं आपण ज्याला म्हणतो, त्या नागपुरातल्या विद्यापीठामध्ये ह्या वर्गाच्या व्यक्तीला 100 वर्षाच्या इतिहासामध्ये विद्यापीठात ह्या पदावर बसू दिलं नाही. आणि म्हणून मला याचा अभिमान वाटतो आहे की विद्यापीठाची शताब्दी वर्ष साजरं होत असताना ज्याने आपल्या मनाचं मोठेपण दाखवून माझ्यासारख्या एका व्यक्तीला विद्यापीठाच्या 100व्या वर्षी आणि ज्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत होतो, त्या वर्षी मला कुलसचिव पदावर बसण्याचा सन्मान प्राप्त करून दिला. त्या सगळ्या लोकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यात मला डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांचं एक विशेष आभार या ठिकाणी मानावं. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जो हॅव नॉट वर्ग असतो त्याच्याबद्दलची एक शंका असते लोकांच्या मनामध्ये की याला या पदावर बसवलं तर तो काम करू शकेल की नाही, त्याच्यामध्ये ती इफिशियन्सी आहे की नाहीये, त्याच्यामध्ये ती योग्यता आहे की नाहीये, आणि म्हणून त्याच्याबद्दलची एक शंका निर्माण असते. परंतु त्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही संधी देणार नाही, त्या व्यक्तीला त्या पदावर बसवून त्याला काम करण्याची संधी देणार नाही, तोपर्यंत तो आपलं कर्तृत्व दाखवू शकत नाही. माझ्यामध्ये गुणवत्ता होती, योग्यता होती, कौशल्य होतं, सगळं होतं. परंतु तुम्ही जर ती मला संधी दिली नसती तर आज मला या ठिकाणी माझी कुलसचिव म्हणून सत्कार करण्याची सुद्धा संधी मिळाली नसती. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून संधी देणं फार महत्वाचं आहे. अपॉर्च्युनिटी, बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलं की इक्वल अपॉर्च्युनिटी. हॅव नॉट वर्ग जो आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या नेतृत्वावर, त्याच्या योग्यतेवर, त्याच्या गुणवत्तेवर, आणि त्याला संधी द्या. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट होते म्हणून भारतीय राज्यघटनेच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनले नाही, परंतु या देशाची राज्यघटना लिहिण्याचं भौतिक सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं, म्हणून ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झालेत. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तोच बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मी नेहमी माझ्या कामामध्ये मी ठेवत आलेलो. ही गोष्ट खरी आहे की जे लोक एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदावर बसवतात ते आयुष्यभर त्याची लॉयल्टी मध्ये त्याचं जीवन चाललं जातं, त्याचं पद चाललं जातं. कुलगुरूंनी बनवला का मग त्याची चाकरीच करत बसाय. मग ज्याच्यामुळे शब्दामुळे झालो का त्याचीच चाकरी करत बसायची, आणि मग तो आपल्या पदाचं दुसरं काम करत त्याच्या फोनची वाट पाहत राहतो आणि त्याचीच कामं करत राहतो. मी यासाठी ते काम करू शकलो कारण माझी लॉयल्टी जी आहे ती व्हाईस चान्सलर सोबत नव्हती, माझी लॉयल्टी ही विद्यापीठासोबत होती, आणि माझी लॉयल्टी विद्यापीठासोबत जुडलेल्या समाजाची होती. आणि ही माझी लॉयल्टी असल्यामुळे
मी विद्यापीठामध्ये काम करू शकलो. आणि काम करत असताना माझ्या डोक्यामध्ये नेहमी एक बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नेहमी मला आठवायचं की जीवनामध्ये मिळणारे जे काही अधिकाराची पदं आहे हे तुम्ही आपल्या जीवनाचं साध्य नका समजू. काही लोकांना हे पद मिळाले की त्यांना वाटतं की सारा संपला, आता मी आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, अधिकारी झालो, जीवनाचं साध्य झालं. जे लोक आपल्या पदाला साध्य समजतात ते लोक काम करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की हे जे तुम्हाला जे काही पद मिळाली आहे ते तुम्ही जीवनाचं साध्य नका समजू, तर ते तुम्ही या देशातल्या वंचित वर्गांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याचं एक साधन म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. मी आयुष्यामध्ये या पदाचा उपयोग ही एक जीवनात लोकांना न्याय मिळवून देण्याचं साधन म्हणून त्याचा वापर करण्याचा मी माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज एक रजिस्ट्रार म्हणून जे काही काम या ठिकाणी गिरीश गांधी साहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की आता अनेक रजिस्ट्रार या विद्यापीठात झालेले असतील, परंतु मी माझ्या कमी कालावधीमध्ये विद्यापीठामध्ये जे काही कामं करू शकलो. आणि मला तर एक गोष्ट या ठिकाणी अत्यंत आवर्जून सांगायची वाटते की विद्यापीठामध्ये काम करत असताना जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर ठेवून मी काम केलं. आणि मला याचा आनंद वाटतोय की विद्यापीठातल्या सगळ्या जातीच्या लोकांना, सगळ्या धर्माच्या लोकांनी माझ्यासोबत काम केलं आणि माझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा कास्टिझम या ठिकाणी केलेला नाही, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. मला रजिस्ट्रार करण्यामध्ये सुद्धा माझ्या वर्गातल्या लोकांचा मला सपोर्ट मिळाला नाही, तर इतरांनी डॉक्टर वेदप्रकाश मिश्रापासून तर काणेपासून तर गट सगळ्या इतर वर्गाच्या लोकांनी मला त्या पदावर बसवण्यासाठी मदत केली. आणि म्हणून मी त्या ठिकाणी बसून लोकांचे काम करू शकलो आणि या ठिकाणी विद्यापीठाला लोकाभिमुख चेहरा बनवण्याचं मी काम करू शकलो. या सगळ्या लोकांचे योगदान त्या पाठीमागे आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे भ्रम, गैरसमज डोक्यामध्ये न ठेवता आपण या ठिकाणी त्या पदावर काम केलेलं आहे. आणि म्हणून आज या सगळ्या क्षेत्रामध्ये लोक ज्या पद्धतीनं आपल्या कामाची दखल घेतात आणि म्हणून येणारी जी आमची पिढी आहे त्या पिढीला सुद्धा त्याच पद्धतीनं काम करण्याची या ठिकाणी प्रेरणा मिळो, या दृष्टिकोनातून हा सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे. आणि आपण सर आमचा सत्कार केला याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद देतो. मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आहे. जय भीम, जय भारत. इनमें से ऐसा कोई व्यक्ति नहीं है जो किसी भी प्रकार के सत्कार का मोहताज है. इनमें से ऐसा कोई व्यक्ति नहीं है जो सत्कारों की तलाशों के अंतर्गत व्यवस्थापक बनकर घूमता. प्रत्येक व्यक्ति अपने क्षेत्र का एक मूर्धन्य स्वामी, अपना मूर्धन्य हस्ताक्षर. परंतु यह भी उतना ही सच है कि समाज अगर दिग्दर्शित होना चाहता है तो अध्यक्ष महोदय समाज का दिग्दर्शन न कभी तैल चित्र कर पाए, न कर सकते हैं और न करेंगे. समाज तैल चित्रों के माध्यम से दिग्दर्शित कभी नहीं होता. ये हमारा भ्रम है कि हम तैल चित्रों के सहारे समाज को दिग्दर्शित और मार्गदर्शित करने का भौंडा प्रयास करते हैं. इनका तैल चित्र देखो, उनका तैल चित्र देखो, इनका तैल चित्र देखो. तैल चित्रों से न कभी समाज दिग्दर्शित हुआ और न कभी हो सकता है. मुझे याद आता है महात्मा गांधी के अवसान पर सारे जग ने संवेदनाएं भेजी, परंतु एक संवेदना अध्यक्ष जी जिसका स्मरण मुझे बरबर होता है, अनायास होता है, वह संदेश दुनिया के सबसे बड़े वैज्ञानिक एल्बर्ट आइंस्टाइन का था. और महात्मा के दुखद निधन पर अपनी शोक संवेदना व्यक्त करते हुए एल्बर्ट आइंस्टाइन कहता है, मैं उसका उद्धरण करना चाहता हूं, कोट, जनरेशंस टू कम
it will be difficult for world to believe that such a person ever walked on the surface of this earth in flesh and blood, unquote. भाषांतर करके कहूं तो एल्बर्ट आइंस्टाइन कहते हैं, आने वाली पीढ़ियां कदाचित इस बात पर विश्वास तक नहीं कर पाएंगी कि ऐसा भी एक आदमी इसी धरती पर हार्ड मास के रूप में चला था और दुनिया ने उसे देखा था। वह शोक संवेदना थी, मैं आदर्श संवेदना व्यक्त कर रहा हूं कि सचमुच it will be difficult for people to believe that such people, they created their own pinnacle of historicity. दस्तखत तो अध्यक्ष महोदय हर कोई का देता है, दस्तकें हर किसी के बस की होती हैं, पर कुछ लोग होते हैं जो अपने दस्तखतों को दस्तावेजों में रूपांतरित कर देते। हम आज जिनके सामने नतमस्तक हो रहे हैं, ये किसी थाप की दस्तक न होते हुए, किसी दस्तखत के मोहताज न होते हुए, ये जीवंत चलते बोलते फ्लैश एंड ब्लड के अंतर्गत दस्तावेज हैं, और ये दस्तावेज ही समाज की धरोहर है। इनसे समाज दिग्दर्शित होता है, इनसे समाज अनुमोदित होता है, इनसे समाज मार्गदर्शित होता है। समाज को चलते बोलते दैनंदिन जीवन के अंतर्गत प्रेरणा के स्फुल्लिंगों की आवश्यकता हुआ करती है, और यही वैक्यूम कुछ तो मजबूरियां रही होंगी, वरना पुलन ये कभी न कहते, याता समाजात जेव्हा मी वावरतो तेव्हा मला असे पायही नाही दिसत की ज्याच्यावरती मी डोकं ठेवू शकेन, आणि मला असे हातही दिसत नाही ज्यांना अपने डोक्यावरती ठेवू शके। एक बहुत बड़ा वैक्यूम है, एक बहुत बड़ा क्राइसिस है, और इस क्राइसिस के बीच में हम और आप धन्य हैं कि हमारे और आपके पास में ऐसी मूर्धन्य शख्सियतें हैं जिनके सामने हम ऋणानुबंध के भाव से निश्चित तौर के ऊपर में अपने आप को अभिव्यक्त करते हैं, और अभिव्यक्त करते हुए अपने ऋणानुबंध को व्यक्त करने का अवसर प्राप्त कर लेते हैं। इसलिए गिरीश जी, आप और ये सारी चमू धन्यवाद की बात है। खरं तर डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांच्या इतक्या मंत्रमुग्ध वक्तृत्वानंतर काही बोलणं हा आपल्या सगळ्यांना त्रास देण्याचा जो प्रकार आहे, पण अर्थात आजच्या या अतिशय हृदय सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यात प्रथम तर मी गिरीशजींचं आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानचं आभारी आहे। कारण आपण समाज म्हणून किती कृतज्ञ असतो याचा मी पत्रकार म्हणून फार जवळून अनुभव घेतलेला आहे मागचे 25 वर्ष। त्या समाजामध्ये निरलसपणे निस्वार्थपणे स्वतःला झोकून देणारे, आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदांवर पोहोचल्यानंतर देखील अहंकाराचा लवलेश देखील ज्यांच्या व्यक्तित्वात अजूनपर्यंत आला नाही, अशा जवळजवळ सर्व सत्कार मूर्तींचा आज आपण हा कृतज्ञता सोहळा घेतलेला आहे। त्याबद्दल खरं तर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचं जितकं अभिनंदन केलं तितकं कमी आहे। आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांच्या कल्पकतेतून आपण आणि गुणग्राहकतेतून असे कार्यक्रम वारंवार होत असतात ते विदर्भाचे सांस्कृतिक नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांच्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान आहेत ते डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच सत्कार होते। सुदैवाने या यादीमधले जवळजवळ सर्वच जण हे माझ्या फार जवळच्या परिचयाचे आहेत, आणि सुदैवाने मी यांच्यातल्या बऱ्याच जणांच्या कारकिर्दीचा प्रदीर्घ टप्पा फार जवळून अनुभवला आहे। पूरण मेश्राम यांना मी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून, त्यांना काही लोकांनी अर्थातच आपल्या विद्यापीठाची ती एक महान परंपरा आहे की पदावर बसलेल्याला फटाके लावलेच पाहिजे, त्यामुळे त्यांना त्यांच्या घरच्या संस्थेला, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या स्वतःच्या वेतनवाढीच्या वेळेला अनेक प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं। त्या सगळ्यातून ते चावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत, आणि त्यांच्याही भविष्याच्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो। तसं पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार होणं
सर्व्हिसमध्ये असताना काही नवीन भाग नाही, कारण की अधिकारी स्वतः सब कार्य आयोजित करून घेतात. पण रिटायरमेंट नंतर भाई साहब सरकार हुआ ही बहुत बड़ी बात है. तसा काम तर तिसरा सरकार आहे. मी नोव्हेंबर 23 रिटायर झालो. त्यानंतर घराचे सगळे लोक दुखी होते की आता गाडी नसणार, माणसं नसणार, सगळे नसणार, सगळे. पण घराचे एक माणूस खूप सुखी होता, ती आमची आई. त्याने काय सांगितलं, आता तुला आराम पडेल, आता खूप पोलीस मध्ये धावपळ केली, आता आराम कर, आता कुठे काही काम करायचं नाहीये. आणि त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवलं आणि सांगितलं की मी खूप खुश आहे की आता तू आराम कर. हे पाहिलं आमचं सरकार होतं. मी 34 वर्ष पोलीस खात्यामध्ये होतो, 4 जिल्ह्यामध्ये एसपी होतो, कंटिन्युअस 10 वर्ष एसपी होतो. लातूर, चंद्रपूर, जळगाव, नागपूर ग्रामीण 2 ठिकाणी पोलीस कमिशनर होतो, मुंबईमध्ये जॉईंट सिटी होतो. मी बघितलं की जर मी एका चांगला अधिकाऱ्यांची नेमणूक केली, फौजदाराची किंवा इन्स्पेक्टरची, आणि तो चांगला असेल तर त्या पोलीस स्टेशनमध्ये कधीही प्रॉब्लेम आला नाही. पण वरून आदेशानंतर केली तर तिथं भयंकर प्रमाण मिळेल. आज आपण पूर्ण जगाचा इतिहास बघितलं तर ज्या देशाची आज दुर्दशा झालेली आहे, ज्या दुसरीकडे जो देश खूप उन्नत झालेला आहे, त्याचे एकच कारण आहे की योग्य माणूस योग्य ठिकाणी बसवणं. आणि योग्य माणूस कोणी जातीचे नसतो, कोणी धर्माचे नसतो, कोणी समाजाचे नसतो, कोणी रंगाचे नसतो. उदीचे डोहळे मंगलाने गंध गेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊलेची ध्यास पंथे चालती, वाळवंटातून जेव्हा पस्ती पद्मे देखती. बाबा बोरकरांच्या या ओळी आजच्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या वाटचालीची स्वस्ती पदचिन्ह येणाऱ्या पिढ्यांना सदैव अशीच प्रेरित करीत राहतील या विश्वासाने या कृतज्ञता सोहळ्याचं समापन आकर्षक आभार प्रदर्शनाने करण्यासाठी आमंत्रित करते प्रज्ञावंत बाळासाहेब कुलकर्णी यांना. धन्यवाद. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित आजच्या या सोहळ्याला विदर्भ गौरव आदरणीय वेदप्रकाशजी मिश्रा, आमचे ज्येष्ठ स्नेही आदरणीय राहुल पांडेजी आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. याबद्दल त्यांचे आभार मानतो. या सत्कार मूर्तींनी हा सत्कार स्वीकारला, त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. खरं म्हणजे या सगळ्या सत्कार मूर्तींच्या बाबतीत इतकं सुंदर बोलल्या गेलंय आणि त्यांनी आयुष्य जे आपलं सुगंधी केलंय. आता खरं म्हणजे या सगळ्या बोललं गेल्यानंतर फार काही बोलण्याची गरज नाही. पण या सगळ्या सत्कार मूर्तीच्या सन्मानार्थ आणि सत्कारार्थ वेदप्रकाशजी से इतना कहना चाहता हूँ कि आए हो घर हमारे तो दीप जला लेंगे. अक्षय या माहौलमध्ये दीपावलीची प्रतीक्षा करण्याची गरज काय आहे? ईद का चांद दिखेगा ना दिखेगा, इसका जिक्र या फिक्र करने की जरूरत क्या है? आए हो घर हमारे तो दीप जला लेंगे और मिलोगे जहाँ गले हमसे ईद वही मना लेंगे. दोस्ती की ना तो कोई मंजिल है ना कोई मस्जिद, जहाँ मांगोगे आप दुआ हम सर ही झुका लेंगे. आदरणीय गिरीश भाऊंनी या समाजामध्ये जे काही पावन आहे, जे काही पवित्र आहे, जे काही वंदनीय आहे, जे काही पूजनीय आहे, जे काही अनुकरणीय आहे, जे काही आचरणीय आहे, या सगळ्यांची पूजा बांधण्याचा संकल्प केलाय. या समाजामध्ये जे जे चांगलं आहे ते व्यासपीठावर आणलं पाहिजे आणि समाजापुढे नेलं पाहिजे. हीच गिरीश भाऊंच्या जीवनाची जीवननिष्ठा राहिली आहे. त्याच निष्ठेने विदर्भ गौरव प्रतिष्ठान सगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. आपला हा स्नेह असाच राहावा अशी आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना करतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करा.